कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। शहांनी विधेयक मांडल्यानंतर विरोधकांचा सभागृहात गदारोळ। विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून अमित शहांच्या दिशेने भिरकावली। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार जिंकले। ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते। ईव्हीएमवर आरोप करणारे आता बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर काय बोलणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंसह विरोधकांवर निशाणा। बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँडला 21 पैकी एकही जागा नाही। ठाकरे एकही जागा जिंकू शकले नाहीत, जागा दाखवली। बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर प्रसाद लाड यांचा टोला। एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेलं नाही, दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेलं नाही। 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्य जोडली तरी गणिताचं उत्तर शून्यच येतं। केशव उपाध्ये यांची टीका। ठाकरे ब्रँड कधीही फेल होणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही। अशा निवडणुका पक्षीय बळावर लढल्या जात नाहीत। बेस्ट निवडणुकीच्या निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपसाठी मुंबईकरांचा शुभसंकेत। पत आणि पेढीसाठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा। भर पावसात तोंडावर आपटले मंत्री आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला। युद्ध अजून संपलेलं नाही, कारण आम्ही जिंकलो नाही। पतपेढीची निवडणूक होती, तर्कवितर्क मांडण्याची गरज नाही। बेस्ट निवडणुकीवर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। आमचाच ब्रँड चालणार अशी राऊत पोपटपट्टी करत होते, पण मुंबईकरांचा आशीर्वाद डुप्लिकेट ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या ब्रँडला मिळाला। नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट। अजित पवार बीडचे पालकमंत्री असल्यानं भेट घेतल्याचं क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा। मंत्री संजय शिरसाटांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चा। रोहित पवार, शशिकांत शिंदे मोर्चात सहभागी। सिडकोच्या अधिकाऱ्यांना शशिकांत शिंदे, रोहित पवारांनी दिलं निवेदन। काल 50,000 कोटी भूखंड घोटाळ्याचा आरोप पुराव्यासह केला। काल प्रत्यक्ष भेटून अमित शहांकडे कागद सुपूर्द केले। संजय राऊतांची प्रतिक्रिया। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ल्याचा प्रयत्न। जनता दरबारावेळी एकाकडून दगड फेकून मारण्याचा प्रयत्न। रेखा गुप्ता जखमी झाल्याची माहिती। हल्लेखोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात। रेखा गुप्ता यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह। लोकशाहीत मतभेद असू शकतात, परंतु हिंसाचाराला स्थान असू शकत नाही। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची ट्विट करत प्रतिक्रिया। मुंबई आणि परिसराला ऑरेंज अलर्ट। शहरासह उपनगरात संततधार सुरूच। पुढील 3 ते 4 तासात मुसळधारेचा इशारा। मुंबईत पावसाची उसंत, मात्र समुद्रात भरती ओहोटीचा इशारा। भरती ओहोटीमुळे जुहू बीचवर 4 मीटर उंच लाटा। जुहू बीचवर सुरक्षेसाठी लाईफगार्ड आणि मुंबई पोलीस कर्मचारी तैनात। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 39,000 क्युसेक वेगानं खडकवासल्यातून विसर्ग सुरू। खडकवासल्यातील विसर्गामुळे एकतानगरमधील पाणी वाढलं। पुण्याच्या एकतानगरमधील 4 सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये शिरलं पाणी। पाणी भरल्यानं रहिवाशांना मोठा त्रास। पुण्यातील मावळमध्ये 48 तासांपासून मुसळधार पाऊस। मध्यरात्री नदीकाठी अडकलेल्या महिलेला रेस्क्यू करण्यात यश। पिंपरी चिंचवड पालिकेनं पूरबाधित 950 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं। अतिवृष्टी आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे यंत्रणा सज्ज। निवारा केंद्रासह सर्व सुविधा उपलब्ध। पुण्यातील डेक्कनच्या पुलाची वाडी परिसरातील घरांमध्ये पाणी। खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू। नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात साचलं कमरेपर्यंत पाणी। साचलेल्या पाण्यातून जाणं येणं शक्य नसल्यानं स्थानकात पोहोचण्यासाठी प्रवाशांकडून हातगाडीचा वापर। वसई विरार शहरातील परिस्थिती जैसे थे। काल रात्रीपासून शहरात पावसाची संततधार सुरूच। रेल्वे ट्रॅकवरील पाणी ओसरलं, मात्र पश्चिम रेल्वेची लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं। रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली। शहरातील मुख्य रस्त्यावरील काही दुकानं पाण्याखाली। वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट। भातसा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। शहापूरमध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ।
राज्यात 12 ते 14 लाख एकरावरील पिकांचं अतिवृष्टीनं नुकसान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या मांडीपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली. भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद. मुठा नदीच्या पाण्यानं ओंकारेश्वर मंदिरात पाणीच पाणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण 98% भरलं. धरणातून 12,000 क्युसेकनं प्रवरा नदीत विसर्ग सुरू. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील खेडीमध्ये विजेच्या धक्क्यानं 5 जणांचा मृत्यू. एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूनं मोठी खळबळ. मृतांमध्ये 2 महिलांसह 1 पुरुष आणि 2 मुलांचा समावेश. चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे सिमेंट कारखान्याकडे जाणारा भोयगाव मार्ग बंद. वर्धा नदी पूल पुराच्या पाण्यात. पुरामुळे शेकडो मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या. अमरावतीच्या मेळघाटातील कुलंगणामधील नदीत बुडून 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. पोलीस प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील देलवाडी जोलवाडी शिवाराला पावसानं झोडपलं. जोरदार पावसाचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना फटका. संत्राबागेच्या नुकसानानं शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला. अंबाडी प्रकल्पातून शिवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेडच्या रावणगाव जिल्हा परिषद शाळेत पावसाचं पाणी शिरलं. विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर. शाळेतील सगळी कागदपत्र भिजली. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य. परभणी जिल्ह्यात 57,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान. पंचनामे सुरू. मात्र आठवडा लागण्याची शक्यता. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची माहिती. पावसामुळे नंदुरबारमधील रस्त्यांची पोलखोल. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या तापी नदीच्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. जीव मुठीत धरून वाहन चालकांचा पुलावरून प्रवास. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर जनजीवन पूर्ववत. पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेला फटका. कोकणात येणाऱ्या गाड्या रद्द. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस रद्द. मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसही रद्द. मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील दारणा धरण 91.72% भरलं. दारणा धरणाच्या 6 दरवाजांमधून 10,284 क्युसेकनं विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नंदुरबारमध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवनदान. सर्वसामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा. मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांवर साचलं पाणी. वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला. विद्यार्थ्यांसह पालकांचा आणि नागरिकांचा पाण्यातूनच जीवघेणा प्रवास. कोल्हापुरातील नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पुराचं पाणी शिरलं. मंदिर दर्शनासाठी बंद. कुरुंदवाड आणि त्या पुढच्या गावांना जोडणाऱ्या पुलावर पावसाचं पाणी. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून मुसळधार पाऊस. पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून. पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर जलमय. यवतमाळच्या पुसदमधील इसापूर धरण क्षेत्रातील देवगव्हाण जुने गावातील शेती जलमय. तर 4 ते 5 घरं पाण्यात बुडाली. शेती उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान. 130 गावातील पिकांना तडाखा. बरोऱ्यातील भटाळा आसाळा परिसरात सोयाबीन पीक उद्ध्वस्त. कृषी मंत्री वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दत्तात्रय भरणेंनी केली वाशिममधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. तत्काळ पंचनामे पूर्ण करा. दत्तात्रय भरणेंचे प्रशासनाला आदेश. गडचिरोलीमध्ये नाल्याच्या पाण्यातून मुख्याध्यापक वाहून गेले. नाल्याचं पाणी ओसरल्यानंतर झाडात मृतदेह आढळला. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 35.5 फुटांवर. विस्तीर्ण नदीपात्रात उड्या मारत सांगलीकर लुटतायत पोहण्याचा आनंद. गडचिरोलीतील भामरागडमध्ये पूर आल्यानं लाहेरी मार्ग बंद. पुलावरील पाण्यात एक तरुण वाहून गेला. आपत्ती विभागाकडून शोध सुरू. पुण्यातील घोड नदीला पूर. चांडोह लाखनगावमधील पूल पाण्याखाली. शिरूर आणि आंबेगाव तालुक्याचा संपर्क तुटला. पुण्यातील नीरा नदीला पूर आल्यानं पुणे पंढरपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली. माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध असलेलं दत्त मंदिर पाण्यात. सोलापुरात उजनीतून भीमा नदीत 76,600 क्युसेकनं विसर्ग सुरू. तर वीर धरणातून नीरा नदीपात्रात 54,000 क्युसेकनं विसर्ग. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. खेडच्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर.
रायगडच्या नागोठणीमधील अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली। नागोठणे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी। अंबा नदीलगतची काही दुकानं पाण्याखाली। वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या पेण तालुक्यातील अंतोरी गाव पाण्याखाली। सलग 2 दिवसापासून मुसळधार पाऊस, तर हेटवणे धरणातूनही विसर्ग वाढवला। गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोरबे धरण 100% भरलं। नवी मुंबईकरांना पाण्याची चिंता मिटली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून 3 जखमी। कोल्हापूरच्या मौजे मल्हारपेठ इथली घटना। पन्हाळा तहसीलदारांकडून घटनास्थळाची पाहणी। वित्तहानीचा महसूल विभागाकडून पंचनामा सुरू। कोल्हापुरात वेळेत उपचार न झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू। गगनबावडा मार्ग पावसामुळे बंद असल्यानं गर्भवती महिलेला त्रास। महिलेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू। प्रकृती स्थिर। यवतमाळ तालुक्यातील उमरखेडमधील पळशी गावाला पुराचा वेढा। पूरग्रस्त पळशी गावाच्या मदतीला धावून आले आमदार किसन वानखेडे। पुराच्या पाण्यात बोटीच्या मदतीनं वानखेडेंनी गावात प्रवेश केला। भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळल्याची घटना। वरंधा घाट तात्पुरत्या स्वरूपात बंद। लोणावळ्यात 24 तासात 432 मिलीमीटर विक्रमी पाऊस। हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती। पुण्यातील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ। कारला सदापूरमध्ये नदीचं पाणी पात्राबाहेर। लोणावळा परिसरात शाळांना 2 दिवस सुट्टी। नागपूरच्या वडगाव धरणाचे दरवाजे उघडले। धरणातील पाणीसाठा 99.75%वर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यात भीमाशंकर पट्ट्यात मागच्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस। चासकमान धरण 100% भरलं। भीमा नदी पात्रात विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीतील कोयना धरण आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस। चांदोली धरणातून वारणा नदीत विसर्ग। कोयना धरणातून कृष्णा नदीत विसर्ग सुरू। कृष्णेची पाणी पातळी 33 फूट 5 इंचांवर। भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून 70,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या चांदूर बाजार अचलपूर तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे भातशेतीला मोठा फटका। काजळी नदी इशारा पातळीवरून वाहते। अनेक भात शेतीत शिरलं पाणी। परभणीत झालेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा। ठाकरेंच्या सेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन। अमरावतीत स्कूल बस चालकानं बस पुराच्या पाण्यात घातली। परतवाडामधील घटना। लहान मुलांच्या जीवाची पर्वा न करता बस पुराच्या पाण्यात घातली। पालकवर्गात संतापाची लाट। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांचा प्रवास। नांदेडच्या गुरफळी आणि मार्लेगाव परिसरातील प्रकार। गुराढोरांना चारा पाणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तराफ्याची मदत। भिवंडी शहराजवळील काटई ग्रामपंचायत हद्दीत कंटेनर थेट शिरला तलावात। कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यानं अपघात। चालकानं उडी मारत स्वतःचा जीव वाचवला। राज्यात आता खरीपातील ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे करण्याचा निर्णय। नोंदणीसाठी 14 सप्टेंबरपर्यंत मुदत। वाशिमच्या गोभणीमध्ये पैनगंगा नदीला पूर। पुरामुळे मागच्या 7 दिवसापासून करडा गोभणी रस्ता बंद। शेती पिकांनाही फटका। भांडूपमध्ये हेडफोन घालून प्रवास करणं तरुणाच्या जीवावर बेतलं। दीपक पिल्ले तरुणाचा भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंडमध्ये मृत्यू। महावितरणच्या वायरचा शॉक लागून मृत्यू। जळगाव महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 13 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध होणार। पालिकेनं सादर केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याला निवडणूक आयोगाकडून 25 ऑगस्टनंतर मान्यता दिली जाणार। जळगाव बाजार समितीत रिक्त असलेल्या सभापती उपसभापती पदासाठी 29 ऑगस्टला निवड प्रक्रिया पार पडणार। जिल्हा उपनिबंधकांनी काढले आदेश। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा भरभरून प्रतिसाद। ठाणे, वसई, कल्याण, नवी मुंबईतील 5285 घरांसाठी आतापर्यंत 1 लाख अर्ज। पिंपरी चिंचवडमध्ये 7 धान्य दुकानांसाठी 28 अर्ज। 31 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रस्ताव सादर केले जाणार। विभागात दुकान मिळवण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा। पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाने देण्यास प्रारंभ। सहज आणि सोयीस्कर पद्धतीनं अर्ज करता येणार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून